Class 7. Subject English. One point 3. Little girls wiser than old people. Workshop. Question first. Read aloud with proper intonation. म्हणजे योग्य चढ उतारांसह मोठ्याने वाचा. Don't go. I am afraid. Never mind. Look out. Shame on you. Question 2. Spot the names of body parts from the story. Add 3 other names on your own. म्हणजे गोष्टीतील शरीराच्या अवयवांची नावे शोधून काढा. त्यात तुम्ही स्वतः आणखी 3 नावांची भर घाला. Question 3. List the characters in the story and write their approximate ages. म्हणजे गोष्टीतील पात्रांची यादी करा व त्यांची अंदाजे वय लिहा. खाली उत्तरं लिहिलेली आहेत. Question 4. Write the stages in which the fight began and got worse. You may show as many stages as you like. Then write how and when the people stopped fighting. म्हणजे भांडण सुरू झाले व अधिक बिघडत गेले या घटनेचे टप्पे लिहा. नंतर लोक भांडण करायचे कसे व केव्हा थांबले ते लिहा. इथे भांडण कसे टप्प्याने सुरू झाले ते दिलेले आहे. आणि इथे भांडण कसे टप्प्याने संपले ते लिहिलेले आहे. Question 5. Now choose any one of the reasons you have listed in the activity on page 10. Write down and enact a quarrel based on that reason and also show how it was resolved. म्हणजे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 10 वर दिलेल्या उपक्रमात तुम्ही यादी केलेल्या कारणांपैकी एक कारण निवडा. त्या कारणावर आधारित एक भांडण लिहा व ते कसे मिटवले गेले ते लिहा व वर्गात सादर करा. इन द क्लास मयूर स्टील्स रमेश रुलर. इथे वर्गामध्ये मयूरने रमेशची पट्टी चोरली आहे त्याचं इनॅक्ट करून दाखवलेलं आहे. Question 6. Change the words in the colored box to make other meaningful sentence. म्हणजे
दुसरी अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याकरिता रंगीत चौकटीतील शब्द बदला. इथे त्याचे उत्तर आणि प्रश्न दिलेले आहेत. क्वेश्चन 7. रीड, रिमेंबर अँड राईट. म्हणजे लक्षपूर्वक वाचा, चांगले लक्षात ठेवा आणि मोकळ्या जागा भरा. Use any two of these pairs in a pair of sentence. म्हणजे वरीलपैकी कोणत्याही दोन जोड्यांची प्रत्येकी 2 वाक्य लिहा. इथे एक्झाम्पल्स करून दाखवलेलं आहे आणि उत्तर पण दिलेलं आहे. Language study. Write at least 5 common nouns and 5 proper nouns each. Note that proper nouns always begin with a capital letter. म्हणजे प्रत्येकी 5 कॉमन नाउन्स व 5 प्रॉपर नाउन्स लिहा. प्रॉपर नाउनची सुरुवात नेहमी कॅपिटल अक्षराने होते हे लक्षात ठेवा. उत्तर दिलेलं आहे. Choose any 5 suitable common nouns and invent interesting names for them. 5 कॉमन नाउन्सना मजेशीर प्रॉपर नाउन्स लिहा. इथे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. TOW म्हणजे 2 minutes of oral work. Give as many examples of the following as possible within 2 minutes. म्हणजे पुढील शब्दांशी संबंधित जास्तीत जास्त नावे 2 मिनिटात सांगा. ॲनिमल्स आणि बर्ड्स याची काही नावे सांगितलेली आहेत. व्हेजिटेबल्स, बॉडी पार्ट्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स याचीही काही नावे इथे सांगितलेली आहेत.